गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा संप होणार आहे। उद्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप असणार आहे। तर पगार वाढीसह विविध मागण्यांसाठी संपाचं हत्यार हे आता एसटी कामगारांनी उपसलेलं आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन देण्याची मागणी ही या एसटी कामगारांची असणार आहे। तर त्यासाठी उद्यापासून संपाचं हत्यार हे उपसलं जाणार आहे। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कामगारांचा संप झाला तर सामान्यांचे मोठे हाल होतील। तर गणेशोत्सव हा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि अशातच एसटी कामगारांनी आता संपाचं हत्यार उपसल्याचं पाहायला मिळतं। एसटी कामगार संघटनेचे संदीप शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीप सर, खरं तर उद्यापासून संपाचा इशारा हा देण्यात आलेला आहे। काय नेमक्या मागण्या आहेत, कधीपासून प्रलंबित आहेत? कामगारांचं वेतन राज्य सरकार एवढं व्हावं यासाठी गेली 10 वर्ष सगळ्याच संघटना आपल्या आपल्या परीने एकत्रितपणे लढतायत। आता एसटी महामंडळातल्या सगळ्या बहुसंख्य स्ट्रॉंग संघटना आम्ही एकत्र येऊन कृती समिती तयार केली आणि कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही 9 ऑगस्टची आंदोलनाची नोटीस दिलेली होती। 7 तारखेला मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आमच्याबरोबर बैठक घेतली आणि रोड मॅप करून 8 दिवसामध्ये फायनल निकाल देऊ, त्याच्यामध्ये फायनल जजमेंट देऊ अशा प्रकारचा निर्णय झाल्यानंतरही आता 3 तारीख उद्यावरती येऊन ठेपलेली आहे आणि अजूनपर्यंत राज्य सरकारच्या वतीनं आमची बैठक लागलेली नाही। आमची एकच मागणी आहे की यापूर्वी 95 पूर्वी आम्ही राज्य सरकारपेक्षाही जास्त वेतन मिळत होतो। एसटी आजारी असल्याचं कारण सांगून आम्हाला वेतनापासून वंचित ठेवलं, तेव्हा ते आमचं वेतन आणि राज्य सरकारचं वेतन याच्यामधली तफावती दूर कराव्यात त्याबाबतचा सगळा प्रस्ताव आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे। मात्र उद्या 3 तारीख आली, गणेशोत्सवाची वाहतूक तर आम्ही वर्षानुवर्ष गणेश भक्तांची सेवा करतोय आणि त्या सेवेमध्ये कधीही खंड नाही। प्रवाशांना दैवत मानून काम करणारी मंडळी आम्ही आहोत। मात्र सरकारने जर आम्हाला उद्यापासून मजबूर केलं तर उद्यापासून राज्यभर तीव्र आंदोलन, धरण्याचं आंदोलन आमचं होणार आहे। मात्र यात जर गणेश भक्तांची गैरसोय झाली तर त्याला सर्वस्वी जबाबदार सरकार असेल। बरं, जर आंदोलन झालं तर त्यासाठी सरकार जबाबदार असेल असं तुमचं म्हणणं आहे। धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल।